तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये म्हणजे दीक्षा दुनियामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल हळद झाली, तुम्ही हळदीचा व्लॉग पाहिलाच असेल. आणि आज आहे बांगड्यांचा दिवस, म्हणजे आज कासारेन मावशी येणार आहेत. आदल्या दिवशी पण भरून गेल्या, पण बऱ्याच लोकांच्या बांगड्या राहिल्या होत्या. आईच्या वरमाईच्या बांगड्या होत्या, नवरीच्या बांगड्या होत्या, आम्ही सगळ्या कलवऱ्यांच्या बांगड्या होत्या, जवळच्या आत्याच्या मुलींच्या बांगड्या राहिल्या होत्या. त्यामुळं कासारेन मावशी पण येणार होत्या. आज घरामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी होत्या. शुक्रवारी हळद लागली, शनिवारी आजचा एक रिकामा दिवस होता, त्या दिवसामध्ये सगळी तयारी बाकी होती. त्यामुळे आज आम्हाला कोमलसाठी जे घेतलेलं असतं रुखवताचं सामान आहे, मोठं सामान आहे, कपाट वगैरे आणि भांडी आहेत, तर त्या दुकानातच आहेत. तर ती आज जाऊन आम्हाला सगळे घेऊन यायचं आहे. आणि ते सामान आहे. परत लग्नाच्या संध्याकाळीच आज स्वयंपाक सुरू होईल, तर स्वयंपाकासाठी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. म्हणजे मावश्या येणार आहेत, भाज्या कट करायच्यात, किराणा आणलेला आहे, तर ह्या सगळ्याचं नियोजन आहे. सोबतच आहेराच्या साड्यांचं काम राहिलेलं आहे. तर हे सगळं काम बाकी आहे आणि आज आम्हाला ते सगळं दिवसभरात पूर्ण करायचं आहे. त्याच्याचबरोबर आमच्या बांगड्या आणि मेहंदी ह्या दोन्ही गोष्टी राहिलेल्या आहेत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि याच्यामध्ये आमची सगळी लगबग तुम्हाला बघायला मिळेल. लग्नाच्या 1 सेकंद आधीसुद्धा घरातली कामं तसेच राहतात, बरेच गोष्टी राहून जातात. तसंच काहीसं आज घरात चालू आहे. विशेष म्हणजे बाथरूममध्ये संडासचं कमोड बसवलं आहे आणि त्याच्यासाठी पण प्लंबिंगचं काम चालू आहे. तर तिकडे दाजी प्लंबिंगचं काम करतायत आणि आम्ही आता बसलो आहे जेवण करून मेहंद्या काढायला. तर इथून पुढं शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा आणि आमचा कसा गोंधळ झाला आहे सगळा लग्नात ते पण तुम्ही बघत राहा. आता कासारीन मावशी आल्यात, बांगड्या भरायच्या राहिल्यात, आंघोळ राहिली, मेहंदी राहिली. काय काय म्हणते? हाँ बोल. हाँ कुछ तो आप दिखाना चाह रहे थे, दिखाओ. उठो 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 उठो. देखो माझी केस तोडली. शिवायची हातानं. कुछ तो बोलो. माझ्याकडे हाय तायडे, मी तुला पाठवू का ती परफेक्ट? कुछ एसिडिटी वाला पोस्ट दिखाओ ना. अरे एसिडिटी वाला नहीं हो जाता मेरे. देखो इधर मेरी मेहंदी इतनी नाजुक 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 निकली है हमारी शोरा दीदी ने. मोठे बॅग मध्ये छोटी पर्स आहे. और त्याचा फोटो आर्टिस्ट आर्टिस्ट दिखाओ ना, दिखाओ दिखाओ. देखो ये देखो एसिडिटी. एस्थेटिक नहीं, एसिडिटी. और सेकंड आर्टिस्ट. तो गाइस ये चल रहा है हमारे लगन घर का. और ये है हमारा मामा. मामा कुछ तो कहो. कहने लायक नहीं छोड़ा क्या तुम्हें? बस लगा ओके. मामा कुछ तो पोज दो. पोज ही पोज चल रहे. तुम्हारा हाँ हमारा डांसर है. अब जाते हैं बच्चों पार्टी की तरफ. ये देखो ये बच्चे, इसने नहीं पहने अपने कपड़े, शर्मा गई लड़की. और ये देखो कैसे हंस रहे, आंबे खा रहे आंबे. ये देखो आम. और तू क्यों बैठा रहे यहाँ पे? मांडी घाल के बैठो पहले शिस्त में. ये दोनों की गैंग अलग है और ये दोनों की गैंग अलग है ना. और यहाँ पे देखो गाइस. आई तुला नाही भरायची. आमच्या आलंच नाही अजून गारेगार. दिसलं तर सांगा इथं या म्हणून. आणलाय की गमल्या तिथं टाकला होता.
तर हा आहे आमचा शंकर तात्या आणि हा आजपर्यंतच्या प्रत्येक लग्नघराच्या समोरच्या भिंतीवर स्वागतासाठी खूप सुंदर कॅलिग्राफीमध्ये पेंटिंग करतो. तुम्हाला सुद्धा याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप स्वस्तामध्ये खूप सुंदर सजावट करून देतो. तर याच्याकडून मला ही कला नक्की शिकायला आवडेल. तर शंकर तात्याचे खूप धन्यवाद की त्याने शेवटच्या क्षणी का होईना पण हे काम करून दिलं. किती भरल्या? छत्तीस झाले. 36. तू कशाला चालली तिकडे? कोणत्या बांगड्या? बांधले मग मी बसली त्या आईला विचार नंदगावळ्याच्या बाया लई बाया नाही बहिणी पिचकुली काढून टाका सगळ्या हिरव्या गार भरायचे छान असल्या भरायच्या तर हिरवे माग पुढे भरायला पाहिजे होत्या. त्या आमच्या बहिणी एकदम अलीकडे बसलेली लुगड्यावाली माझी मावशी आहे, निळ्या साडीवाल्या माझ्या सासूबाया आहेत, ग्रीन साडीवाल्या माझ्या छोट्या आत्या आहेत, बांगड्या भरतात त्या मोठ्या आत्या आहेत आणि आपण फेमस आहे कॅमेरा पकडण्यासाठी. त्याच्यामुळं खूप लोकांना माझ्या ब्लॉगमध्ये यावंसं वाटतं. तसंच आमच्या कासारीन मावशी आणि ते चाचा आहेत, त्या दोघांना असं चाचा खूप फुल फॉर्ममध्ये होते. त्यांना माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये पोस्ट द्यायला आवडत होती. तर इथं आहेत बांगड्या सुरू. आता आईला वरमाईचा सोडा भरला जात आहे. बरं वाटायला लागले. काल सारखं ती मस्त राहिले. हो ना, फक्त कसं करायची नाही उन्हाची. थोडं खायचं खाल्ल्याशिवाय नाही बसायचं. मा आहे आणि गाव उसका नंदा गोळच आहे पण या ड्युटी येऊशी आमची कशी खातो एकाच असतं बोलले नाही फरक. आई पुढं काय घालणार आहे पण पाटल्या पुढं पाटले असते छान दिसते. झालं ए भर ना दिसायला सगळं दिसतंय याच्यात. हा असं हा इकडं बघा थांबा एक काढते अजून. तर आज कलवरी आणि वरमाईच्या बांगड्या भरून झाल्यानंतर नवरीच्या बांगड्या भरण्यात आल्या आणि आम्ही तिची एक छान रील पण शूट केली जी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता आणि ती खूप व्हायरल झालेली आहे. 4 लाख व्ह्यूज आहेत त्याला. तर अशा पद्धतीने आजचा बांगड्यांचा कार्यक्रम उरकला. आईने त्यांना लगेच आहेराची साडी देऊन टाकली आणि आता उरलेले कामं करायचे होते. संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले आहेत आणि बांगड्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. सगळं सामान पण झालं भरून रुकवताचं. आता मी निघाली आहे भंपूसोबत.
तुम्ही जाय ना का म्हणायला ते म्हणायला ना दाजी माझ्या रस्ते देवी खायला आली म्हणतो त्याला म्हणतो भाजीपाला तुम्हाला कापाकापी करावी लागेल की त्यांना पण. जा ना तू दाद्या मग. जा मग. घे ते सम्राटला घेऊन जा. त्या बायका आल्या पण भाजी कट करायला. भाजी कट करायला ते आल्या पण. जा ना तुम्ही जावा बाबा जा. आणायला भाजी पटकन. नाही मॅनेज करते मी सगळं. जा रितेश जा बाबा घेऊन तू. जा ना. तर आता मी आणि भंपू निघालो शेपवाडीला. कोमलसाठी जे रुखवातासाठी द्यायला मोठं साहित्य घेतलं होतं तर ते आम्हाला आता घरी घेऊन यायचं आहे. लय लय काम आहे तो. बेड आहे, हे कपाटाचा अर्धा भाग आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. त्या काकाने टेम्पो मागवलेला आहे. आता सामान भरतो आणि आम्ही निघणार आहोत. तरी आम्हाला अजून अर्धा तास लागेल. पण आपलं डन झालं ना कितीतरी. एक मिनिट आहे का 66 आहे इथं 66 300 झाले. वरले 4 सोडा म्हणले होते 300 टाका 32 300. त्याला लाव बरं किती 32 300 का मला. भरलेला आहे. सुरू आहे भरायला. आता कृष्णा येतोय, आम्ही वाट बघतोय, बघूया. तर सामान तर टेम्पोमध्ये गेलं. तर मग म्हटलं येताना मुलांना काहीतरी खायला घेऊन यावं. तर सगळ्यांना मी पकोडे घेऊन आले आणि सगळ्यांनी पटापट्टा खाऊन उर्वरित कामं होते ते करायचे होते. ते मावशी सगळे आले पाहिजे. सगळे आचार्य इथून आले. ब्लॉग युट्यूबला मामा इकडे ही आचार्य दाखवा. आचार्य एकदा त्यांचा नंबर बी टाकू आपण खाली. कंटाळा आला काम करून. बघून घ्या. मुन्ना मामा काय नवत काढं लागतंय. युट्यूबवर फेमस तरी होतं. वजन करून काढा ना.
तर लग्नाच्या मेनूमधला स्वीट आयटम इथं तयार आहे संध्याकाळी करायला, कारण ह्याला बनवून थंड करायचं आहे. तर त्याच्यामधली ही आहे बेसन चिक्की, बटरस्कॉच बेसन चिक्की असं काहीतरी हा प्रकार आहे. तर तो आम्ही पाहिला. इथे पाक बनवायला चालू आहे. इथे गावातली सगळी मुलांची बैठक बसली आहे, चर्चा चालू आहे, कारण याच्यातले काही जण उद्या देवाला जाणार होते, त्यामुळं काही लोक नसणार होते, त्यामुळे त्यांनी संध्याकाळी तिथं हजेरी लावली होती. तर संध्याकाळची अशी लगबग इथं चालू आहे. काही आयटम बनवायला आता सुरू झालेत. ह्या मावशा आता पहाटेपर्यंत काही गोष्टी करणार आहेत आणि म्हणजे स्वयंपाकातले काही प्रकार बनवणार आहेत. त्याच्यानंतर मग मेन जो स्वयंपाक असतो भाजी आणि चपात्या, तर त्या सकाळी बनवणार आहेत. तर इथं आता ह्या पोराणी आणि ह्या पोराणी भाजी आणली. बापूराव दादाराव यांनी जस्ट जाऊन. हो. आणि इथं आमच्या आत्या संध्याकाळचा स्वयंपाक करतात. चिकन आणले म्हणून एवढ्या भाकऱ्या कराव्या लागल्यात. इथं स्वयंपाक चालू आहे जसं की तुम्हाला आधी दाखवलं. आणि हा मुन्ना आणि हा बंपू. काय काय सम्राट सम्राट, भाऊ माझा सम्राट. बरं आता हे चिकन कोण बनवणार आहे? होय दादा, चिकन कोण बनवणार आहे? नक्की. मग शिजवायला टाका तुम्हीच प्लॅन करायचा ते तुमच्या पार्ट्यासारखा. आम्ही येतो खायला. आता आम्ही चाललो पाहुणे वाटे लावायला. पाहुणे वाटे लावायला ही एक गँग बसली, पण ही कशासाठी बसली नाही कळलं. तिथं आनंद सर पण आहेत आणि काहीतरी गप्पा शप्पा चालल्या. तर हा आहे मंडप. हे आम्ही आता घेऊन आलेले साहित्य आणि हे इकडे चालू आहे घरामध्ये स्वयंपाक. तर असा एक थोडासा व्ह्यू आहे आमच्या लग्नाच्या ठिकाणचा. आणि उद्या असणार आहे आमच्या कोंबडीचं लग्न. तर आमच्या गावाला आम्ही जातो असंच डब्बा घेऊन. आणि आम्हाला तसंच जायची सवय आहे पहिल्यापासूनच. पण आता मात्र आमच्याकडं 2-2 प्रकारचे बाथरूम आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. सगळंच आता लय भारी केलेलं आहे. आणि गाईज हे आहे आमच्या कोमलचा दिवाण, जो तिला उद्या बघायला भेटणार नाही, त्याच्यामुळे आम्ही आजच घेऊन आलोय. आणि हे आहे कपाट. असं आहे, वेगवेगळं आहे कोमे कपाट, पण ते अटॅच करता येते. आणि खाली पण ड्रॉवर आहेत. दिसत नाही ग पण. राईट. कोमे आरशाचं एक आहे ना ग. हा, ते आरशाचं आहे. आणि हे दोन्हीकडून इकडून तिजोरी आणि खालून पण ड्रॉवर आहेत. हे बघ. हा हा, ते फ्रीज. आणि हे असं आहे. उघडते आहे का? उघड नाही. लॉक आहे. हा, असे ड्रॉवर आहेत. असं दे काय नाही. हे तुझं मेकअप बिकअप ठेवायला. हे असा आरसा आणि हे कूलर. कसं आहे, तुला आवडलं का कपाट? माझी चॉईस आहे, माझी भंप्याची. मग उद्या तुमच्या घरात असेल हे सगळं. आता गादी, अशी गादी आहे. उशा आहेत, हे पाठ आहेत. हे सगळं दिवाणचं साहित्य आहे. ही फ्रीज, गोदरेज. हो. कैसा लगा आपको हमारी तरफ से आपके लिए शादी का गिफ्ट? बहुत बढ़िया. पाया माझ्या पाय. कूलर मात्र छोटच घेतले कोंबले, कारण वगैरे द्यायचं म्हणून आहे. खरं तर नाही द्यायचं नव्हतं द्यायचं. आणि हा दिवाण हे सगळं ह्याचं आहे. हा वासाला चिक्कीचा.
तिकडे लय भारी वाज होत आहे तुला बघायला चल तिकडे काय काय चक्कीचा लय भारी वाजायला बटरस्कॉच नवीन प्रकार आणि हा आहे मंडप मला मंडप थोडा कमी खाली वाटतं का कमी खूपच हा ना? वर घेणार आहे तो पलीकडचा उंच आहे वर घेणार हा राईट हे असं दिलंय वाटतं वेगळ्या पद्धतीनं अरे तुझी एंट्री होणार आहे ना हा त्याच्यामुळे कोंबले ती गाणं डान्स करायचं आहे ती एंट्रीला लग्नाच्या काय करायचं ही आमचे भाऊराय आहेत गुड्डी म्हणतो आम्ही यांना बरं तुम्ही हा तर माहित नाही ह्याला लोकांनी गुड्डी का म्हटलं पण त्याला आता गुड्डू भाई म्हणतात सगळे तर हा मंडप बांधण्यामध्ये मदत करतो हा बघितलं की कसं वाटलं म्हण की आणि अरे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये दिसायला तुम्ही सगळ्या जगभरांना दिसणार तुम्ही कुठल्या पाहुण्याकडे कोणता हा दिसला तर सुंदर असा हा काय म्हणतात मंडप टाकलेला आहे हे बघा सुंदर वाव किती सुंदर आहे लेवास मस्त आला आणि त्याचा मालक आहे हा मंडपचा फेमस आणि हे सगळे आहे फक्त तोंड बघायला आणि आता त्यांची ऍड बनवायची अंकलची हो आणि हे आज बस बनवणार आहे चिकन रात्रीच्या सारखं अजिबात बनवायचं नाही हा बाई माझी बॅटरी डाऊन झाली चिक्कीचा वास पार खालपर्यंत आलाय मावशी एवढा टेस्टी लयच भारी आलाय हो का तुम्हाला पण झळकवते मी माझ्या ब्लॉग मध्ये वा ही बटरस्कॉच टाकलं का वरून नाही त्या बटरस्कॉच म्हणतात मटर नाही हो मावशी बटरस्कॉच मी कुठाला लिस्ट द्यायची असली का हा मी म्हणते ते डिंकासारखं असतंय का लाड खरंच लय मस्त आहे हे लागत थांबा एक मिनिट बघू द्या मी ह्या तर म्हणल्या वाटाणे आहेत मला वाटलं तुम्हाला माहिती असन की वाटाणे टाकते त्याच्यात नाही टाकते पालकाच्या भाजीला हे लागतात ना मला वाटलं त्याच्यामुळे आणली जेव्हा पुढे फुडले का मग तेव्हा कळालं म्हणजे काय वाटाणे नाही घडून ह्याला कसली चिकी म्हणते बेसन चकी म्हणते तो पण हे टाकलं काय ते हे टाकल्यावर बटरस्कॉच चिक्की बरं ही तुम्ही काय टाकायला पाक म्हणजे ही आळती का अशी म्हणजे ह्याच्यात काय गोडच नव्हतं टाकलं अच्छा तर इतकं टेस्टी वासायला अजिबात मला हे आवडत नाही खायला पण वासानं जरा खाऊन बघायचे आता वासाने गरम गरम नसते खायला थंड झाल्यावर सकाळी नाही संध्याकाळी पाक मी म्हणलं तेलच आहे काय एवढं तेल चला पब्लिक तुम्ही बस हा हा डाळ हेल्थसाठी चांगलं नसतं टाकलं नुसतं डाळ टाकलं पण तो खुसखुशीत होण्यासाठी चांगला असते काय काय फक्त शिजाय टाकायचं आणि जायचं ते पोरं करतो म्हणले ते भाजी काय काय लागण आहे फोन लागण आहे हीच आहे लावला का किती झाल्या आणि वहिनीला करा म्हणलं होतं तुम्ही जेवणार होता ना का चिकन खाऊ द्यायचं ना तिला का घेतलंय खेळायला ती कधी घेतलंस ती म्हणते मला घेत नाही खेळायला झगडे करतात आहे माव झगडे तिला विचारलं मी तो का तुझं नाव काय खुशी मी म्हणलं तो सारखा हसत राहते म्हणून तुझं नाव ठेवलंय का बाळा तिला खेळायला घेत
अरे हसती तिचं नाक फुटलं होतं तरी हसत होती. ए इधर देखो. ए बघू शकता तुम्ही तिकडे जेवण चालू आहे आणि चिकनची भाजी चालू आहे आणि लाईट काय त्यांना साथ देत नाही आहे. ती फक्त इकडंच बघत आहे लाईट. आणि मी दीक्षा माऊ, आदिती, आनंद सर सगळेजण घरात लाईट नसल्यामुळे आम्ही इकडे मंडपात झोपायला आलो. आणि आमच्या ताई मामेला काय मेहंदी काढत आहेत. तुम्ही जुल्फे बघा आमच्या ताईंचे. अख्खा डव केलाय. अतिशय सुंदर दिसत आहे. तर हा मंडप इतका आकर्षक वाटतोय आणि संध्याकाळी सुंदर हवा सुटली आहे आणि सोबतच तिकडे मंदिरामध्ये भजन चालू आहे आणि इतकी शांत संध्याकाळ आहे. तर अशा पद्धतीने आमच्या रात्रीचं सगळं काम आवरून आम्ही आत्ता मेहंदी काढत बसलेलो आहोत. इतकं सुंदर हा मंडप वाटतो एवढ्या संध्याकाळी आणि नक्कीच तो उद्या लोकांना आवडेल अशी आशा आहे. तर या मंडपासाठी खरं तर पिनूभाऊचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला अशा प्रकारचा मंडप जर अंबेजोगाई तालुक्यामध्ये हवा असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता. पिनूभाऊकडं आता खूप इनोव्हेटिव्ह अशा सजावटीच्या गोष्टी पण आलेल्या आहेत. मंडप पण त्याच्याकडे नवीन नवीन आलेला आहे. तर तुम्ही नक्की त्याला संपर्क करू शकता. तर उद्या भेटणार आहोत आपण लग्नाच्या दिवशी. खूप सुंदर बघा तुम्हाला किती सुंदर वाटतोय हा मंडप. तर सगळेजण झोपलेले आहेत सध्या. मी, भंपू आणि वैनी आणि मानवी एवढे जागी आहोत. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत आवडलाच असेल. तर आपण उद्या भेटणार आहोत. उद्या काय म्हणजे आजच, कारण आता पहाट झालेलीच आहे. मी 2 ते 3 तासासाठी थोडंसं झोपणार आहे कारण मला लगेच 5ला उठायचं आहे. पाणी ठेवायचे, सगळ्या पाहुण्यांच्या आंघोळी वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर भेटूया लग्नाच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग थोडासा बाकी आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. बरं नाही बरं का म्हणजे उशाला काही तर आता घेऊन जाऊ कसे बघा. तुम्ही पडायला का सेंटर. रात्रीचे 1:17 झालेत आणि आता आमच्या मेहंद्या झालेल्या आहेत आणि आत्ताच जस्ट मंडप पण फायनल होत आलेलं आहे. कुंड्या आल्यात आणि हे सुंदर असं डेकोरेशन तयार झालेलं आहे इथं. आणि बाहेर कमाणिक असणार आहे आणि हे असं स्टेज असेल. खूप सुंदर अशी सजावट केली आहे. भयंकर भारी असं डेकोरेशन आम्हाला भेटलेलं आहे पिनूभाऊकडून. आणि मंडपामध्येच आज आमचा ठिकाणा लागलेला आहे. आणि माझ्या व्लॉगमध्ये येण्यासाठी काही पोरं आहेत ते तरसतात, त्यामुळे मी त्यांना तुम्हाला दाखवते. ये नवरी का भाई. आणि ही काय म्हणत होतास रे मला? काय म्हणत होत?
थोडासा माझा घसा पण बसल्यासारखं वाटते मला, पण इट्स ओके. उद्या लवकर उठायचे. काय रे, काय सांग, काय बोल. व्हिडिओ बंद कर. पॉज कर, महत्वाचा आहे. पॉज. खरं का? खरं केला की. ते चालू आहे का? अरे बंद केला ना, पॉज केलाय. का म्हणाले भाई तुला बघा, हे बघा यांचं पिल्लू कसं झोपलंय बघा. आणि इथं स्टेज होणार आहे मस्तपैकी. आम्ही सुंदर अशा नॅचरल हवेमध्येच आज झोपणार आहोत. खूपच सुंदर डेकोरेशन आहे, छान छान नॅचरल हवा आहे मस्त. तर आम्ही इथं झोपलेलो आहोत. तर उद्या आहे कोमलचं लग्न आणि तुम्हाला लग्नाचा व्लॉग मी नव्याने दाखवेल. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता गेले मी आता